म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. ताश टाकाचा चाट नाही. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताच्या. दुसरे चरणा संताच्या. दुसरे चरणा संता. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया बाह्य दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभी होती लोका. कीर्तने उभी होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. टाळ मृदंग श्रोते देखा. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. हे प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. कैलासवासी रामचंद्र गंगारामजी गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे बंधू, त्यांचे तिन्ही सुपुत्र साहेबरावजी, राजा रामजी, भास्करराव, चारही मुली हिराबाई, भागाबाई, पारूबाई, सरूबाई, 7 नातू बाळासाहेब, शांताराम, ज्ञानेश्वर, विकास, अनिल, रोहम आणि ध्रुव. काय राहिलंच न पाहून घ्या. या सर्व परिवाराच्या वती जय मोगल आप्पा यांच्या माध्यमातून परिवाराच्या वतीनं निमंत्रण मिळालं. मग गायकवाड परिवाराच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार, विनयकरी महाराज, संत बाळू मामा महाराज, आपले प्रकाश महाराज, संतोष महाराज, सुकेणेकर,
जॅकेटवाले बिगर जॅकेटवाले छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, वृंदावनवाल्या मावशी, बसलेल्यातही अजून बरीचशी महाराज मंडळी असेल, नाही नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व गुणीजनाने महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, सोनजामवरून आलेले बाकेरावजी पाटील, जाधव बोपेगावचे कावळे पाटील, टरले सर, बापू साहेब, बरेचसे साहेब, आयुक्त साहेब, मुंबईहून तुम्हालाही नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि गायकवाड परिवाराचे नाते गोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 प्रतिकूल वातावरण असलं तरी एकदम सुंदर नियोजन गायकवाड परिवाराने केलं. वॉटरप्रूफ मंडप, बसायची व्यवस्था, सुंदर साऊंड सिस्टीम, अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळे नियोजन अतिशय सुंदर गायकवाड परिवाराने केलं म्हणून त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून साहेबरावजी, राजारामजी, भास्कररावजी, त्यांचा सगळ्या परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा श्रोते मायबापाला धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे ते कैलासवासी रामचंद्र गंगारामजी गायकवाड. त्यांना जाऊन वर्ष झालं. गेलेल्या व्यक्ती, बरं का बापूसाहेब, गेलेल्या व्यक्ती येत नाही. मी कालही उल्लेख केला ठरले सर, बापाचं महत्व बाप असेपर्यंत कळत नाही. मग तो खोकत बसलेला बाप असू द्या, चिडचिड करणारा बाप असू द्या, शिव्या घालणारा बाप असू द्या, विनाकारण बोलणारा बाप असू द्या, तरी बाप असतो तोपर्यंत घर वजनदार वाटते. वजनदार. एकदा बाप गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन जातं. म्हणून गेलेली व्यक्ती येत नसते. प्रत्येकाला जायचं आहे. आपण प्रवासी आहोत. प्रवास हा तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपत ठरले सर, तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. तिकीट आहे. अरे 22 वर्षाचा जवान नातू मरतो आणि 92चा आजोबा अंत्ययात्रेमध्ये असतो. ज्याचं प्रेत जळतंय ना ते 22 वर्षाचं जवान, आणि जे काठी टेकून उभा आहे ढसा ढसा रडतं ते 92चा आजोबा. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल विठ्ठल एक दिवस जायचंय. हे लावलेले संबंध आहे भाऊ, नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेमध्ये क्षणभर एकत्रित आलेलो यात्रिक आहोत. एक दिवस निरोप घ्यायचा आहे बापूसाहेब. साधी गोष्ट आहे. तुम्ही इथे 10:15 एकत्रित आला. कशा करता? कीर्तन ऐकण्यासाठी मला माहित आहे, पण 12:30 आपल्या आपल्या घरी जाण्याकरता. हे लक्षात ठेवा. घरून सांगून आले, बरेच सांगून आले घरून, येतो बरं का 12ला. म्हणजे 10ला इथे समाज एकत्रित आला, तो 12ला घरी जाण्यासाठी आला. अगदी तसंच आहे. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. म्हणून संयोग होत असतो तो वियोगासाठी, मिलन होत असते ते ताटातुटीसाठी. हे आपलं भाऊ मुक्कामाचं ठिकाण नाही. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. नाही, उलट झालं ते. असू दे.
असू दे, आपल्या आपल्यात राहू दे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे, बरं का आप्पा, ससुरा कहे जावई मेरा है, और सास कहे जावई मेरा है, ना ससरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, अपने वतन पे जाना है. हे आपलं मुक्कामाचं ठिकाण नाही. आपण राहतो ना ती धर्मशाळा आहे. धर्मशाळा का? एक प्रवासी, बरं का आप्पा, तिकडची गोष्ट, एक प्रवासी थकून आला, पायी प्रवास, आणि एका गावात एका मुस्लिम धर्माच्या संताला एक रात मुक्काम करना है बाबा, कोई ठिकाना बताओ. अच्छा, विश्राम करना है तो आओ मेरे पीछे. त्यानं कब्रस्तान मध्ये नेलं. बोले बाबा जी आपने अच्छी तरह से मेरी बात सुनी नहीं थी क्या? क्या? मैंने कहा था कि दूर से सफर करते करते आया, थक गया, एक रात विश्राम करना है तो कोई बस्ते बताओ. तो कब्रस्तान ले आए. बोले गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो, तो धर्मशाला है. आखिरी का पूरा निवास कब्रस्तान होगा. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था, ये मुझे मालूम न था. पण एक दिवस होणार आहे माहिती, फक्त तुम्ही मरून पहा. मरून पहा. 70 वर्ष ज्या बंगल्यात राहिला, पोरं 7 तास नाही ठेवायची. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. काढा काढा यासी म्हणती झाला भूमिभार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. स्वजन सोबत सार करी ती विचार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. काढा काढा यासी म्हणती झाला भूमिभार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. ही धर्मशाळा आहे बरं का भाऊ. धर्मशाळा घराला का म्हणतात? धर्मशाळेमध्ये एक प्रवासी गेला की दुसरा येतो, दुसरा गेला की तिसरा येतो, तिसरा. तसं आमचा पंजोबा प्रवासी होता, तो गेल्यावर आमचा आजा प्रवासी होता, तो गेल्यावर आमचा बाप प्रवासी होता, तो गेल्यावर आम्ही प्रवासी आहोत, आम्ही गेलो की पोरं टपलेलीच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून ही धर्मशाळा आहे. एक दिवस ही सोडायची आहे आपल्याला. आपलं ठिकाण तिथे आहे. जिथून आलो तिथे एक दिवस जायचं आहे. हा प्रवास आहे. एक दिवस ताटातूट होणार आहे. कोण कोणाच्या आधी जाईल हे सांगता येत नाही. पण वडील एकदा गेले की घराचा दरारा जातो बरं का आप्पा. तुमचेही अनुभव आहे. वडील आहे तोपर्यंत वजनदार घर वाटणार, वजनदार. एकदा वडील गेले की घराचं वजन. म्हणून गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती. याचं नाव आहे पुण्यस्मरण. तेव्हा त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. मी कालही उल्लेख केला की पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. पुढची येरझार. येरझाल म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. बरोबर आहे. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा
जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित नित्य भावे फजित नित्य भावे फजित नित्य भावे फजित मनमोनी जीव प्याला मनमोनी जीव प्याला मनमोनी जीव व्याला मनमोनी जीव प्याला ओनी जीव भ्याला मनमोनी जीव भ्याला प्रकाशी मनमोनी जीव भ्याला मनमोनी जीव भ्याला किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित मनमोनी जीव व्याला व्याला शरण गेला विठोसी किती वेळा जन्माया नित्य भावे फजित मनमोनी जीव भ्याला ओ जरणैला इथपर्यंत आलो म्हणा. बरोबर लक्ष ठेवा. आम्ही अभंगाला कधी वेल्डिंग करील आम्हाला स्वातंत्र्य आहे का ठरलं सर. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. इथे अभंगाचा प्रारंभ म्हणून शब्दानं आहे बरं का सर. आणि त्या म्हणून शब्द आला की त्याच्या मागचा संबंध लावायचा असतो. म्हणून उगच येत नाही. त्याला संस्कृतमध्ये अतः म्हणतात. अतः अहम संस्कृतम न जानामि अतः न कथयामि अहम श्रोतुम इच्छामि. इथे जो अतः अतच्या पुढे दोन टिंब त्याचं नाव अतः आणि त्याला म्हणतात मराठीत म्हणून. बरं का कावळे कावळे त्याला म्हणून म्हणतात. आणि म्हणून शब्दाच्या मागे संबंध असतो. म्हणून तर म्हणतोय मी बस. म्हणून तर म्हणतोय म्हणजे समजायचं याच्या मागं काहीतरी भानगड आहे. म्हणून म्हणून शब्द त्याला एक संबंध सांगतो मी तुम्हाला. एक ताक विकणारी बाई, डोक्यावर ताकाचा माठ आहे भाऊ. पहाटेची वेळ, पाय वाटेने चालली, गारठ्याचे दिवस, सूर्याचा उदय व्हायचा आहे, तांबडं फुटायचंच आहे. ताक विक्रीला चालता चालता ठेच लागली, पडली, माठ फुटला, ताक सांडलं आणि रडत बसली. बस एवढं डोळ्यापुढे चित्र आणि म्हणजे म्हणून कळेल आपल्याला आपलं म्हणूनसाठी चाललं. ताकाचा माठ फुटला, रडत बसली, ताक सांडलं. एक भगव्या वेशाचा साधू मागणस गंगा स्नानाला जात होता. त्यानं बघितलं साधूचं अंतकरण द्रवलं. संबंध काही नव्हता पण संत हृदय नवनीत समाना. कहा कबिन परी कहे न जाना. निज परी ताप द्रवई नवनीता पर दुःख द्रवई संत सुपुनीता. साधूचं हृदय आहे ते. त्याला लोण्याची उपमा कमी पडली बापूसाहेब. कारण लोण्याची उपमा साधूच्या हृदयाला द्यावी. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मान्य आहे पण कमी पडतंय लोणी. कारण लोणी पातळ करण्यासाठी अग्नीची गरज आहे. जाळ पेटवला तर लोणी पातळ होते. संताचं हृदय द्रवण्यासाठी अग्नी लावायची गरज नाही. दुसऱ्याच्या दुःखानं द्रवते त्याला म्हणतात संत. विठ्ठल संत हृदय नवनीत समाना. कहा कबिन परी कहे न जाना. निज परिताप द्रवई नवनीता पर दुःख द्रवई संत सुपुनीता. संबंध नसलेला महात्मा त्या रडणाऱ्या मावशी बरोबर संतोष लक्षात ठेव. त्या संबंध नसलेल्या मावशीजवळ येऊन साधूने विचारलं का रडता मावशी. मग तर जोरात रडू लागली. अहो का रडता मावशी. मग तर कपाळ बदलून अहो का रडता. आता हे 2 रुपयाचं ताक सांडलं, 1.5 रुपयाचा माठ फुटला, याच्यासाठी रडता. किती दिवस रडल्या म्हणजे तुमचा माठ न ताक वापस येईल. महाराज मी या 2 रुपयाच्या माठासाठी ताकासाठी नाही रडत. मग याच्या मागचा इतिहास आठवला म्हणून रडते. विठ्ठल विठ्ठल. आता म्हणून रडते म्हटल्यावर आप्पा साधूची उत्सुकता सिगेला पोहोचली. इतिहास ताकाच्या मागे इतिहास.
हा महाराज म्हणजे मी ताक विकणारी बाई नाही महाराज, राजाची राणी. काय राजाची राणी? आणि डोक्यावर माठ घेऊन ताक विकताना राजाची राणी? अहो ते आठवलं म्हणून रडते. मग तर अजून जशी तुमची आता उत्सुकता वाढली तशी साधूची सांगतो. काय झालं काय? आता तो दृष्टांत संस्कृतमध्ये आहे, काळजी करू नका, मराठीत सांगतो मी. तिने एकाच वाक्यात सांगितलं, महाराज हत्वान रूपम पतिमवापि भुजंगम दंष्ट्रा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधिगम्यम चित्ताम प्रविष्टम शोचामी गोपगृहिणी कथमद्य तक्रम. सांगून झालं बरं का. कथम अद्य तक्रम शोचामी अद्य तक्रम शोचामी न हत्वान रूपम पतिम अवापि उजंगम दौष्टा देशांतरे विधिवशात गणिकाश्मी जाता स्वकम स्वसम समाधी गम्यम चित्तां प्रविष्टम शोचामी. कळलं ना आता? एवढं सांगितलं तिनं. विठ्ठल मी एकेकाळी राजाची राणी होती महाराज. 5 वर्षाचं मला पोर होतं, राजपुत्र. माझं प्रेम प्रधानावर जडलं. ते रडण्याचं कारण साधूजवळ सांगू लागले. प्रधानावर प्रेम जडलं महाराज. प्रधानाच्या मदतीनं माझा पती राजा जहर पाजून मारला नाही. हत्वान रूपम, आता लक्षात आला ना इतिहास. हत्वान रूपम, विष पाजून मारला माझा. कोण सांगते? ताक सांडलेली मावशी त्या साधू जवळ, म्हणून रडते. पती मारला जहर पाजून. 1 वर्ष प्रधानासोबत माझं प्रेम. दुर्दैव माझं, एकाच वर्षात सर्पदंशानं प्रधान मेला. हत्वान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्ट्रा. त्याला साप चावला, तो प्रधान मेला. प्रधान मेला, राजा मीच मारला. मला वैराग्य झालं. 6 वर्षाचा राजकुमार रात्री झोपट ठेवला आणि दूर देशात निघून आले. हत्वान रूपम पतिम अवापि भुजंगम दंष्टा देशांतरे विधिवशात. आता पोट भरायसाठी काय व्यवसाय करावा म्हणून मी वेश्येचा धंदा सुरू केला महाराज. गणिकास्मी जाता, वेश्या झाली. राजाची राणी, स्वरूपवान, लांबून लांबून ग्राहक यायचं महाराज. असा धंदा चालला जवळजवळ माझा 20 वर्ष. तेव्हा माझा मुलगा 26 वर्षाचा झाला, राजपुत्र. 20 वर्षे माझा वेश्या व्यवसाय चालला. 26 वर्षाचा राजपुत्र. त्याच्या कानी माझी कीर्ती गेली. एक सुंदर वेश्या आहे आणि तोही वेश्या भोगीच निघाला आणि तो माझ्यापर्यंत आला महाराज. मी ग्राहक समजून स्वीकारला. त्याला माहिती नाही हे वेश्या माझी माय आहे आणि मला माहिती नाही 20 वर्षापूर्वी टाकून दिलेलं हे लेकरू माझं आहे. जन्मात जगात जे कोणी पाप केलं नाही महाराज, ते आमचं माय लेकराकून घडलं. त्यानंतर मी सहज विषय काढला. 20 वर्षे मी वेश्येचा धंदा करते, पण असलं राजबिंड रूप ग्राहक म्हणून आजच मिळालं मला. एखाद्या राजपुत्रासारखे दिसताय हो. हा वेश्या, मी राजपुत्रच आहे, पण दुर्दैवी राजपुत्र आहे. म्हणजे माझ्या नगरातले लोक सांगतात की मी 5 वर्षाचा असताना माझ्या आईनं माझा बाप विष पाजून मारला. प्रधानासोबत प्रेम जडलं, तो 1 वर्षानं सर्पदंशानं मेला. मी 6 वर्षाचा असताना ती चांडाळीण कुठेतरी टाकून निघून गेली. मला हे त्याच्या तोंडून ऐकलं महाराज आणि माझ्या पुढे चित्रपट जीवनाचा उभा राहिला. मला कळालं चांडाळीण म्हणते ही मीच आहे आणि त्याच्या गळ्याला बिलगून माझं रडणं सुरू. का रडते वेश्या? वेश्या म्हणू नको बाळा, मी माय आहे तुझी. काय? हा 5 वर्षाचा तू होता तेव्हा तुझ्या बापाला विष पाजून मारला. सर्पदंशानं प्रधान मेला. मला वैराग्य झालं, निघून आले. इकडे पोट भरण्याचा उद्योग म्हणून वेश्येचा व्यवसाय सुरू केला. आई, जगात जे कोणी पाप केलं नाही ते आपण माय लेकरांनी करावं आणि अशा अवस्थेत माझी भेट व्हावी. आता समाजाला तोंड दाखवायच्या लायकीच नाही आपण.
आपण दोघंही आता जीवन यात्रा संपवू. ठरलं दोघाचं माय लेकराचं. मोठा सरपणाचा ढीग रचला महाराज, जंगलात पेटवला. दोघांनाही उड्या घातल्या. पण माझा मुलगा जळून कोळसा झाला आणि मी पापीनी चटका बसल्यावर उडी मारून बाहेर आले. स्वकम स्वसम समाधी गम्यम चिताम प्रविष्टम. मुलगा मेला महाराज. मी विवळत पडली जंगलात. गुराखी लोक आले गुरं चारायला दुसऱ्या दिवशी. त्यांनी बघितलं कोणीतरी महिला भाजलेली आहे पण जिवंत आहे. मला त्यांनी गावात नेलं महाराज. औषधोपचार केले, मला दुरुस्त केलं. 2 वर्ष झाले महाराज. त्यांच्या उपकाराची फेड म्हणून त्यांच्याकडे ताक विकायचं काम करते महाराज. आज ठेच लागली, पडली, माठ फुटला, ताक सांडलं आणि मला इतिहास आठवला. मी ताक विकणारी बाई नाही महाराज, राजाची राणी आहे. आज ते आठवलं. थोडं हळू बोला म्हणा त्यांना, हळू. आज आठवलं म्हणून रडते. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाचा प्रारंभ भाऊ म्हणून शब्दाने आहे. मी त्याकरता आपणाला तिथं नेलं. हा म्हणूनच्या मागे संबंध असतो. म्हणून म्हणजे किती वेळा जन्मा यावे. प्रमाण माहिती आहे ना तुम्हाला, झालेलं आहे तिथपर्यंत वेल्डिंग झालंय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. का त्यानं सांगितलंय तुम्हाला जन्म मरण चुकवायचं आहे का, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, असं स्वतः भगवान सांगतोय. मनबोनी शरण जावे, 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 मनबोनी
सांगतोय, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, स्वतः भगवान सांगतोय मनवुनी शरण जावे. एक दुसरं आप्पा, म्हणून शब्दावर कीर्तन होईल एवढा व्यापक अर्थ त्यात आहे. जीव हा अपूर्ण आहे आणि परमात्मा परिपूर्ण आहे. जर अपूर्णाला परिपूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाला शरण जायचं आहे. जर गटारालाही वाटतं आपलंही गंगापूजन व्हावं, वाटतं कधी कधी, आणि तिथं तीर्थ घ्यायला लाईन लागली, गटार रुसलं. बरं का कावळे, गटार रुसलं. का रे गटारा रुसला? अरे तेही पाणी ना आम्ही पाणी, गटार म्हणला. तिथं माणसानं लाईन लावली ते पाणी हातावर घ्यायला, आणि इथं 8-8 दिवस डुकरं येत नाही आमच्याकडे. लेका तेही पाणी आहे, तूही पाणी आहे, पण ते पवित्र पाणी आहे आणि तू गटारातलं पाणी आहे. अरे कुठेही एकदा ते नाही का, काय म्हणतात त्याला, गांडूळ म्हणतात का भाऊ, गांडूळ शिदडं. पावसाच्या दिवसात 4-4, 5-5 इंच लांबीचे आपण निघाले, ते 50-50 निघाले संघटना. त्याच्यातल्या मुख्य शिदडानं त्या बाकीच्यांना दिलं भडकून. का रे आपणही सरपटतो, सापही सरपटतो, मग आपण एकच ना. मग त्याची मुलगी आपल्या मुलाला मागायला काय हरकत आहे? कोण हे शिदड? बरं का, मी त्या मिटिंगला होतो म्हणून सांगतो. मिटिंग बरं का, आयुक्त साहेब, हे तुम्हाला मुंबईत नाही ऐकायला मिळेल, इथेच मिळेल. मग वेळ कशाला, चला एवढ्याचा एवढाही कळप शिदडाचा. पडत्या पावसात कावळे सापाकडे गेला. योग असा की साप घरीच होता. सापानं खिडकीतनं बघितलं, पाहुणे आले, सरपटत आले. आत घेतलं, सोफा सेटवर बसले हे शिदडे पाहुणे. त्यांना कांदा पोहे उपीट, बरं का बाळू मामा, सगळं झालं. कसा आला होता? शिदडे म्हणले सरपटत आलो. नाही, सरपटत आलं हे खिडकीतून पाहिलं मी. उद्देश विचारतो. उद्देश, आम्ही सरपटतो, तुम्ही सरपटता, मग आपण समानच आहे ना. हो, मग तुमची मुलगी आमच्या मुलाला द्यायला काय हरकत आहे? साप तर उभा झाला. म्हणले चालून पाहुणे घरी आल्यावर कोणी संधी सोडणार आहे का? लग्न जुळलं, पण मी मुलीचा बाप आहे आणि एकुलती एक मुलगी आहे. माझी एकच अट आहे. बोला ना, वाटेल तशी व्यवस्था करतो, पण लग्न मात्र दुपारी 2 वाजता वैशाख महिन्यात डांबरी रोडवर होईल. शिदडे म्हणले चालतो, पण लाव ना डोकं, ये ना डांबरीवर. मग कुठे इथे गटार, तिथून वाढलं, गटार रुसलं. तेही पाणी आम्ही पाणी. मग तिथं कसं लाईनला लागले लोक, तीर्थ द्या तीर्थ द्या. आमच्याकडे डुकरं येत नाही. अरे तू बिघडलेलं पाणी आहे, ते पवित्र पाणी आहे. मग आमचं नाही का तीर्थपूजन होणार? जरूर होईल. काय करावं लागेल? तुला गंगेला शरण जावं लागेल. गटाराला गंगे इतकं पवित्र व्हायचं असेल बापूसाहेब, तर गटारानं गंगेला शरण जावं. लक्षात राहा ना, गावीचे ते लेंड ओहळ, पण गंगेशी मिळता गंगा जळ. गटारातलं पाणी एकदा गंगेला जाऊन मिळालं की गंगे इतकं पवित्र होते. तसा जीव हा अपूर्ण आहे, परमात्मा परिपूर्ण आहे. आणि अपूर्णाला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर पूर्ण परमात्म्याला अपूर्णाने शरण जावे. मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे, मनवुनी शरण जावे. सर्व भावे देवासी, 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 सर्व भावे देवासी. मनवुनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी.
देवासी म्हणून शरण जावे. पुन्हा एक कारण आहे, पुढचे जन्म संपवण्यासाठी मानवाचा जन्म आहे. 184 योनीद्वारी झालो भिकारी याचक, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. ज्याच्या करता हा मानव जन्म मिळाला त्या मानव जन्माच्या द्वारा जे साध्य करायचं आहे ते करून घेण्यासाठी शरण जावे, म्हणून शरण जावे. दुसरं कारण आहे, शरणच का जायचं, तो शरण गेल्याशिवाय प्रकरणात लक्ष घालत नाही है ना. सर्वांना अख्ख महाभारत तुम्हाला पाठ आहे. कौरवी पांचाळी सभे माझी आणिले, कौरवी पांचाळ सभे माझी आणिली, कौरवी पांचाळी सभे माझी आणिले, कौरवी पांचाळ सभे माझी आणिली. बसरे हरणे बसरे कैसी झाली मामुली, वस्त्र हरण वस्त्र कैसी भाली मागुली, बसरे हरणे बसरे कैसी झाली मामुली, वस्त्र हरण वस्त्र कैसी भाली मागुली. पांडुरंगे वो पांडुरंगे, पांडुरंगे जय वो पांडुरंगे, पांडुरंगे येईव पांडुरंगे, पांडुरंग येईव पांडुरंगे. समजलो आम्ही. कौरव पांचाळी सभे माझी आणिली. तेव्हा द्रौपदीनं बरं का भाऊ आल्याबरोबर भीष्माकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. द्रोणाचार्याकडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. 5 मिस्टरकडे पाहिलं, त्यांनी खाली माना घातल्या. आपल्या बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण अबला नाईलाज झाला आणि मग 11:15 किसनरावला मोबाईल केला. बस आपला दृष्टांत संपला. कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया, आणि वेळ का सकया लावीला. द्रौपदे तू माझ्यावर रागावली, रागावली म्हणजे तुला कळत नव्हतं का कृष्णा. द्रौपदीला केस धरून ओढत न सांगता तुम्हा कळू येते अंतर, जाणे अंतरीचे सकळ नारायण, तुला कळत नव्हतं. द्रौपदे अरे तुझे 5 मिस्टर जुगार खेळायला बसले तेव्हाच कळत होतं पुढे काय काय होणार आहे. मग तू आधीच का नाही आला. मी तर 9:45 आलो नाही का आप्पा. मग कुठं चहा पित होता. चहा पित नव्हतो, मजा बघत होतो. रागाव नको माझ्यावर. खरं सांग, ओढत आणल्याबरोबर तुला माझी आठवण आली का. इमानदारीनं सांग. त्या म्हाताऱ्या भीष्माकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातल्यावर त्या द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली मान घातल्यावर 5 बुवाचा अभिमान होता त्याच्याकडे बघितलं, त्यांनी खाली माना घातल्यावर बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, आणि नाईलाज झाल्यावर 11:20 मोबाईल केला आणि मग धावलो का. जो मज होय अनन्य शरण त्याचे, तोपर्यंत मी प्रकरणात लक्ष घालत नाही. आणि त्याला शरणागताची लाज आहे बरं का आप्पा. आता ज्यांचे बंधूही मरण पावले ते इथं बसलेले आहे. नंतर कळतं बाहुबल, बाहुबल भाऊ रडतो ना त्या दिवशी त्याला कळतं की माझा पाठिंबा गेला, बाहुबल गेलं. बरं का संतोष. भाव म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही, भाव म्हणे पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. पाहू म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, पाठिंबा
भावाला त्या दिवशी महत्व कळतं. आप्पाचाही अनुभव आहे, आमच्या बाकेराव पाटलाचाही अनुभव आहे, आणि आमचे तर सगळेच भाऊ गेल्यामुळे आमचा जास्त मोठा अनुभव आहे. त्या दिवशी महत्व कळतं. आम्ही इकडून गेलो का महिनाभर दिवाळीमध्ये 5 भाऊ एकत्रित बसून गप्पा मारायचो. कधी दिवस संपायचा लक्षात येत. आता मोठे 3 गेले आणि धाकटा लहान गेला, एकटा मी ब्रह्मचारी. महत्व आहे पा प्रकाशराव, खरं हे अनुभवानं सांगतं. आपालाही अनुभव आहे, भाऊलाही अनुभव आहे. भाऊ गेल्यावर अरे बाकीच्याचं कशाला, याच्यावर कीर्तन होईल. सामान्य माणसाचं काय, तेथे काय पाड आम्हा मानवाचा, संतांनी लिहून ठेवलं. माणसाची काय कथा. जगाचा बाप नापास झाला त्या दिवशी, जगाचा बाप. लक्ष्मणजीला शक्ती लागली ना, या त्यावेळी बसा. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं. आप्पा वेळ सायंकाळची आहे, सगळी वानरं उदास होऊन बसली. तुम्ही फोटोत पाहिलाय रामायण. भोताल प्रमुख नळ नीट जामवंत सुग्रीव अंगद हनुमंत दधीचे ऋषमुख केशरी आणि गवाक्ष हे 10-12 प्रमुख भोताल बसले. त्याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे सगळे अट्टरले. सर रडारड चालली. जगाचा बाप रडू लागला. मांडीवर घेतलं डोकं भावाचं, डोळे मिटलेले, जटा विखुरलेल्या, पाय अस्तव्यस्त आणि मोठी जखम छातीमध्ये. ताजीच होती, रक्त उतरलं, मांडी भिजली जगाच्या बापाची. आणि जगाचे अश्रू पुसणारा भगवान त्या दिवशी नापास झाला. भावाला कवटाळू रडू लागला. आता विचार करा, जगाचा बाप आहे प्रकाश महाराज. कुटुंब प्रमुख जर रडला ना, तर सगळ्या परिवारावर आपोआप परिणाम होत असतो. नातू जेवत नाही, आजोबा रडते म्हणते. आजी जेवत नाही, सुना जेवत नाही, मुलं जेवत नाही. जर कुटुंबाचा प्रमुख रडायला लागला बापू साहेब, तर अख्ख्या कुटुंबावर परिणाम होतो. अरे ब्रह्मांडाचा मालक रडतोय म्हटल्यावर सगळी वानरं ओक्साबोक्षी रडू लागली. आणि जेव्हा लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवला ना, मग 14 वर्षे केलेली सेवा आठवली देवाला. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा. अरे माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास. भावार्थ रामायणा. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहुनिया. प्रभू का रडतात, मागचं आठवलं. अरे 14 वर्षात कधी जेवला नाही रे लक्ष्मण. ते जाऊ दे, झोपला नाही ते जाऊ दे, पण कधी 14 वर्षात पत्नीची, आईची न बापाची आठवण केली नाही. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागू दिला नाही थारा. इंद्रिये जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. लक्ष्मणा, माझ्यासारखे शेकडो राम तुला मिळतील, पण रामाला आता असा लक्ष्मण मिळणार नाही. जे रडणं सुरू झालं, बस जामवंता माझं ठरलंय काय, मी आता दगड बांधतो कमरेला आणि समुद्रात उडी घालतो. जामवंतच उभेच झाले. मालक मालक, तुम्ही समुद्रात उडी घातल्यावर हे वानर जिवंत राहतील वाटतं तुम्हाला? माहिती आहे, मज वाचुणी कपी समस्त, प्राण त्यजतील उदकात. पण याही खेदाचा परमात्म्या रामे त्यागीला. मी उडी टाकली समुद्रात, प्राण दिला, हे जर अयोध्येत माझ्या आईला कळालं, अयोध्येत तिघी माता प्राण त्यजतील तत्वता. अरे याही खेदाची वार्ता म्या रामे त्यागीली. जानकी राहिली राक्षस गृही,
हाही संकल्प पाही म्या रामे त्यागीला, सीता राहिली अशोकोणात, तिघी माता प्राण देतील, वानर मरतील, याबद्दल मी रडत नाही. मग का रडता? खरं सांगू जामवंता, मी लक्ष्मणासाठी सुद्धा रडत नाही. अरे आता 11:30 झाले, आम्ही समजत होतो लक्ष्मणासाठी नाही. आणि मग गुप्त सांगितलं, या परिस माते दुःख भारी, होतसे खेद अंतरी, बिभीषण कवणाच्या द्वारी शरणागत जाईल. अरे मी ज्याला आश्रय दिला, सख्या भावाचा त्याग करून वैर्याच्या पार्टीला माझा बिभीषण, त्याला अभय दिलं, काळजी करू नको. आणि मी जर आता समुद्रात प्राण दिला तर मला शरण आलेला बिभीषण उद्या कोणाच्या तोंडाकडे पाहिल? माते थोर शरणागताची लाज, म्या केले अनंत भक्ताचे काज, आणि अनाथ होता भक्तराज. अरे मग मी राम कशाचा? माते थोर शरणागताची लाज. स्वतः भगवान म्हणतोय, मला जगात लाज वाटत असेल तर शरणागताची. म्हणून शरण जावे, म्हणून शरण, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवा, सर्व भावे देवासी. कालच आपल्याला सांगितलं होतं, टेन्शन घेऊ नका. एक मृदंगाचार्य चांगलं सांगा, आणि 3 गायक, एक माझ्यासोबत आहे, 2 तुम्ही सांगा बॅश. आणि हे छोटे छोटे साधक 9-10 जणांची गरज काय आपल्याला? आम्ही 3 जणात तर रामायण करतो, पुढे 1 लाख लोक असतात, 3च असतो आम्ही. भरपूर कालच सांगितलं, म्हणले आपलं तुमचं सगळं सांगितलं काल आपण. म्हटलं बा झालं. एक प्रकाश रावण आमचा बाडू मामा संत आले का? जमलं, काही घोर नाही. हा हे कळलं तुम्हाला आमची मराठी आमच्या दोघात. म्हणवणे शरण जावे, माथे थोर शरणागताची लाज. स्वतः भगवान म्हणतोय, मला लाज वाटत असेल तर शरणागताची, असं तो स्वतः सांगतोय. म्हणवणी शरण जावे. बस आता म्हणवणी बस करतो भाऊ, तास झाला आता. म्हणवणी पण मजाच इतकी आहे त्या शब्दामध्ये ना कावळे. म्हणवणी शरण जावे, पण शरण जाताना सर्व भावे देवासी हा शब्द आहे. सर्व भावे म्हणजे काया, वाचा आणि मन, बरं का. याला म्हणतात कायिक, वाचिक, मानसिक भाव. इथे तुम्ही कीर्तनाला आला ना, ते सर्व भावे असेल सांगता येत नाही, कारण शरीरानं बसलं हे कायेनं. कधी इठ्ठल इठ्ठलही म्हणतं वाचेनं, पण इथं आल्यावर लक्षात येतं की घाई आलो, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही. बसतं कीर्तनात आणि झटके मारतं घरच्या कुलपाला. जबळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत. जबळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, काय मांडी जवळी नाही चित्तन काय मांडिले प्रेत. थोडे आहे चित्त साये झाली या. म्हणजे कायनं कीर्तनाला आहे. इठ्ठल इठ्ठल म्हणतं वाचनही आहे, पण मनानं घरी कुलपाजवळ आहे. म्हणून सर्व भावे शब्द. पंढरपूरची वारी पायी का? आता आप्पाची आई, आम्ही खूप वर्ष पायी आप्पाची आई होती. इथले सुकेनीचे बरेच लोक होते आमच्यासोबत. पायी यात्रा. पायी का? काया, वाचा, मन, 3 प्रकारची सेवा. अरे जन्मात 2 किलोमीटर चाललं नाही भाऊ, ते 22 किलोमीटर चालतंय. त्याला कळत, बापूसाहेब आपण होतो, 22 किलोमीटर चालतं, त्याला कळत नाही किती चाललो. आपोआप पाय चालले पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला. पाय ही कायिक सेवा आहे.
जन्मात भजन केलं नाही आणि एक दिवस आमटीन भात आळंदीत खाल्ला की ज्ञानबा तुकाराम म्हणतं पंढरपुरापर्यंत. वाची काय? काया वाचा. आणि मनात ठरलेलं असते एवढं सगळे सोडून आलो, 15 दिवस पायी चाललो रे, 22 नाही 42 तास लागू दे तरी पठ्ठा गोपाळपूर पासून लागणार बारीला आणि पांडुरंगाचं दर्शन घेणार. हे मनाने, मन काया वाचा, कायिक वाचिक मानसिक भाव म्हणून शब्द आहे. सर्व भावे देवासी सर्व हरी देवासी सर्व देवासी सर्व हरी मन बोनी शरण जावे सर्व भाव देवासी सर्व भावे देवासी सर्व भाव देवासी मन बोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी देवासी. बस. भाऊ जमला आता. म्हणून शरण जावे वाढून घ्या म्हणतात ते ठरले सर. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. ठीक आहे महाराज. बरं का मामा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व भावे काया वाचा म्हणे जर त्याला शरण गेलो तर तो काय करणार? हरि तो हा उतारी पा तो हा उतारी पार हा तो हा उतारी पार तो हा उतारी पार हा तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतारी पार भव दुष्ट नदीचा तो हा उतरील पार भव दुष्ट नदीचा तो हा उतारी पार भव दुष्ट नदीचा तो हा उतरील पार भव दुष्ट प्रकाशराव बरोबर ओळखलं तुम्ही. हा, आम्ही कधी सांगत नाही दुसऱ्या चरणामध्ये, ते बरोबर आलं. म्हणून शरण जावेन सर्व भावे देवासी. हो, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे काया वाचा म्हणे तर त्या देवाला सर्व भावे शरण गेलो तर तो हा उतरील पार. हे दुसरं चरण. भव दुस्तर नदीचा. इथे तो हा असा शब्द आला च कारणही आहे. हे यातलं एक उठो बरं, ते एक उठो. ते एकटं बरं होतं तोपर्यंत. ते संघटना झाली का बिघडते त्याचं. संघटना झाली नाकी 9 आणते सर्वाच्या. आता हे एकटं, त्याला जोडीदार भेटला ना. बसून जा तू, फक्त अंतर ठेवा दोघात. हा, एकमेकाला तुमची चर्चा कळता कामा नाही. तो हा उतरील पार. तो आणि हा बरं का ठरले सर. हे मराठी व्याकरणामध्ये जी 9 सर्वनामे आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः.
हे 9 आहे. मोजले का नाही? कावळे मोजले का? कावळे दिल्लीत किती? अकबर सरकारने विचारलं होतं बिरबलला, कावळे दिल्लीत किती? 1,54,543. बिरबल होता तो. बरोबर एवढेच. हा, जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे दिल्लीला आले समजा. कमी भरले तर दिल्लीतले महाराष्ट्रात गेले बरं का. म्हणून एकदा मोजा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. झाले का संघटना पुन्हा? उठ उठ माग वय. थोड्या वेळानं बोलायला सुरुवात करतात ते मला माहित आहे. ते त्यांचं काही खाजगी चर्चा चालते. तो हा जवळ बसले का ते ते होतच थोडंफार. हे मृदंगाचार्य लोक आहेत ना, आपण जर म्हटलं ना थोडासा माईक लांब ठेवा तर बरोबर आमच्या पुढं लांब करते. एका ठोक्यात तिकडून तसं चाललंय ते. अतिपरेच्या याचं बोलणं आहे आपला. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही जी 9 सर्वनामे, यापैकी ते 2 सर्वनामं आली सर. तो, हा. बस ही मजा पहा. तो, हा. तो म्हणजे दूरचा, हा म्हणजे जवळचा. ते राष्ट्रपती, हे दिल्लीचं. हे बाकेराव पाटील कसबे सुकेण्याचं. हे नी जवळचं घ्यायचं, ते नी दूरचं घ्यायचं. तसं तो हा म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. आता कळली ना भानगड. तो हा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुरासे आले, उघडे पंढरपुरासे आले, उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिक देखिले, भक्त पुंडलिक देखिले भक्त पुंडलिक देखिले, भक्त पुंडलिक देखिले. उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी. तुहा विठोबानी दान, तुहा विठोबानी दान, तुहा विठोबानी दान, तुहा विठोबानी दान, तोहा विठोबानी दान, तोहा विठोबानी, तोहा विठोबानी दान, तोहा विठोबानी दान. ब्रह्म मार्ग चुकले, पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिक देखिले, उभे केले विटेवरी. ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिक देखिले, उभे केले विटेवरी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा वैकुंठात होता, तो आता पंढरीत आला. हा तो हा उतरील पार. कशाचा? भव दुस्तर नदीचा. नाहीतर ही सामान्य नदी नाही भाऊ, ह्या नदीतून जमते. पण मुक्ताबाई म्हणतात ती नदी. भवनदीचे पाणी सखळ्या मोठे ओढीते, भवनदीचे पाणी सखया मोठे वडीते. भवनदीचे पाणी सखळ्या मोठे ओढीते. भवनदीचे पाणी सखया मोठे वडीते. भल्या भल्या पवनार उलटून खाली पाडिते, भल्या भल्या पोहणारा उलटून खाली पाडिते. भल्या भल्या उलटून खाली पाडिते, भल्या भल्या पोहणारा उलटून खाली पाडिते. भवनदीचे पाणी सखळ्या मोठे ओढीते.
नदीचे पाणी सगळ्या मोठे बढीते भवनदीचे पाणी सगळ्या मोठे बढीते भवनदीचे पाणी सगळ्या हा अभंग मुक्ताबाईचा आहे बरं का पाटील. मुक्ताबाईचा आहे, मुक्ताबाईचा अभंग आहे. भवनदीचे पाणी सकया मोठे ओढीते भल्या भल्या पाहुणारा उलथून खाली पाडीते बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. मग येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जड असं स्वतः तो सांगतोय म्हणून शरण जावे मनावणी शरण जावे म्हणून शरण जावे मनावणी शरण सर्व भावे देवासी 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 सर्व भावे बरोबर करू आपण हा. एवढे लोक जेव घालायचे भाऊ पुन्हा बरोबर 12ला मोकळे करतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ठरले सर. मस्त नियोजन केलं. रात्रभर पाऊस होता कसं होईल असं वाटत होतं पण इथं आल्यावर वाटलं आता काहीच अडचण नाही. भागवा भागवी नाही काट कसर नाही. मी काल जसं सांगितलं लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं थाटात करावं तसं आपल्या बापाचं पुण्यस्मरण त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल. नाही तर कष्ट करणारा परिवार अति कष्ट करणारा हा परिवार आहे. अति कष्ट हे सगळे दिसतं हे कष्टाचं फळ आहे ना. पण त्यांनाही आता स्वर्गात आनंद होत असेल की आमच्या तिन्ही लेकरांना साहेबरावजी असतील राजारामजी असतील भास्कररावजी असतील मुली बऱ्याच आहेत 4 आहे ना. एकदा वाचलं तुम्ही हिराबाई भागाबाई पारूबाई सरूबाई. बरोबर आहे का चुकलं. बरोबर आहे ना हिशोब. हा तेच म्हणतो. नातू तर 7 आहे. बाळासाहेब शांताराम न एक ज्ञानेश्वर विकास अनिल रोहम न ध्रुव. काही राहिलं का. ठीक आहे मग हेच म्हणतो ते एकदाच वाचत असतो. काल तर 22 नावं त्याच्या आधी 44 नावं होती. एकदा वाचली तुमच्याकडे हे चेष्टा आहे का. बरोबर करू आपण हा. मस्त मजा आहे हा. एकदा सर्वांनी हात वर करा संप्रदाय बरोबर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय कवरदार विठ्ठल तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज बोला. मनवोनी शरण जावे मनवोनी शरण हरि सर्व भावे देवासी देवासी सर्व भावे देवासी तुहा उतरील पार 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 तुहा उतरील पार पार सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तुहा उतरील पार पार उतरील पार हरि भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर
दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदी नदीचा नदीचा तो हा उतरील पार पार तो हा उतरील पार दुस्तर नदीचा भगवान पणवणी शरण जावे सर्व भावे देवासी परिणाम तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. अहो पण आम्ही तर असं ऐकलंय त्याच्यासारखा निर्दयी नाही. हे बघा लक्षात घ्या प्रमाण आहे. हरि तू निष्ठुर निर्गुण हरि तू निष्ठुर निर्गुण हरि तू निष्ठुर निर्गुण हरि तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठिन नाही माया बहु कठिन नारी माया बहु कठिन नाही माया बहु कठिन नव्हे तेची करसी आन नव्हे करसी करसी आन नव्हे तेची करसी आन नव्हे करसी तेची आन कवणे नाही केले ते कवणे नाही केले ते कवणे नाही केले ते कवणे नाही केले ते हरि तू निष्ठुर निर्गुण 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 हरि तू निष्ठुर हरि तू निष्ठुर निर्गुण हरि तू निष्ठुर निर्गुण. काय ठोकू नको. नारी माया बहु कठीण म्हणतो नारी. अरे माया म्हणजे प्रेम आणि नाही दगडाच्या हृदयासारखं आहे. हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया. माया म्हणजे प्रेम बहु कठीण. काय केलं अरे नव्हे त्याची करशी आणि कवने नाही केले ते. जे कोणी केलं नाही ते तू केलं एवढा निर्दयी आहे. कशावरून आता याच्यावर 2-4 कीर्तन होईल भाऊ. मारविले करी तेथे बाळ तयाचे मारविले करी तेथे बाळ तयाचे मारविले करी
तेथे बाळ तयाचे मारविले करी तेथे बाळ तयाचे श्रीयाळाच्या घरी श्रीयाळाच्या घरी हरणे मांडिले मुरारी हरणे मांडिले मोरारी मारविले करी तेथे बाळ तयाचे 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 बरोबर करू आपण हा मिलिटरी सरकारचे पुस्तक वाटायचे आहे ना झाले वाटून मिलिटरीच्या पुढे आहे कार्यक्रम तर जमलं मग कधी वाटलं कळलं नाही आम्हाला नव्हे तेची करशी आण कवणे नाही केले ते जे कोणी केलं नाही ते तू केलं काय केलं श्रीयाळाच्या घरी धरणे मांडले मुरारी अरे मारविले करी तेथे बाळ तयाचे एकुलत एक बाळ मारलं हरिश्चंद्र तारा मते घोर वनांतर भोगिती हो बरोबर आहे निष्ठुर आहे निर्दयी आहे थोडस आपण अजून 8 मिनिट आहे 12ला बरोबर आहे बापूसाहेब बरोबर आहे चालू द्या तर महाराष्ट्र म्हणतोय मला सध्या वन्स मोर हा अजून कोणी वैतागलं का ठरले सर मग आता 70 चालू आहे तरी 3 कार्यक्रम घेतात लोक दिवसाला तुम्ही काही काळजी करू बापूसाहेब तुम्ही विश्रांती घ्या मला आताच सांगितलं त्यांनी नामदेवराव जाधव नाही का उभे राहा हात जोडा सर्वांना नर्मदा परिक्रमा धन्यवाद सर्वांच्या वतीनं धन्यवाद पायी तीर्थयात्रा घडो थोर पुण्य ते म्हणले आमचे भाऊ भाऊजई म्हणजे राम सीताच असू द्या असू बस 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 बसा बसा अरे त्यांना एक हार घालतो मी या परिक्रमा दे म्हणून दे या इकडे नामदेवराव काल नामदेव पुण्यतिथी होती या या आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा इकडे या इकडे या जवळ आता बसा पुन्हा एकदा करा यात्रा विठ्ठल विठ्ठल थोडस सांगतोय आता बरोबर बरं का आप्पा बरोबर जमतंय आता आप्पा टेन्शन घेऊ नका ते म्हणले आमचं मोगल आप्पाचं आमच्यावर खूप प्रेम आहे तर धावपळ कालपासून चालू आहे त्यांचे आहे ना त्यांच्यावर जबाबदारी टाकली टाळकरी तुम्ही पहा हे पहा ते पहा ना व्यवस्थित झालं आता इकडे कधी असलं काय आता तुम्ही 3 जर असले झाला आपला कार्यक्रम बरं का आप्पा खूप सांगायची गरज नाही मग ते रुसतात आम्हाला चाल दिली नाही त्याला चाल दिली नाही कीर्तन राहते बाजूला हे एवढंच पाहिजे आपल्याला ब्रह्म विष्णू महेश बरं का मामा विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यपू त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा प्रल्हाद त्याला असुरी राजनीती संस्थेत घातला बरं का कावडे सरकार प्रल्हाद शिकला नाही वर्ग बिघडून ठेवला मग एक दिवस बापाला राग आला बाकेराव पाटील का रे नुसतं भजन 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 करतो ज्याचं भजन करतो सांग ऋषिकेशी कोठे आहे सांग ऋषिकेशी कुठे आहे सांग ऋषिकेशी कोठे आहे सांग ऋषिकेशी कोठे आहे कोपोनिया पिता उसे प्रल्हादासे कोपोनिया पिता उसे प्रल्हादासे कोपोनिया पिता पुसे प्रल्हादासे कोपोनिया पिता उसे प्रल्हादासे सांग
ऋषिकेशी कोठे आहे सागर ऋषिकेशी कोठे आहे सागर ऋषिकेशी कोठे आहे सागर ऋषिकेशी कोठे आहे कोठे सांग ऋषिकेशी कोठे आहे येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळी आहे वनमाळी जेथे तेथे सगळीकडेच आहे बाबा दगडात आहे लाकडात आहे लाकडात या खांबात आहे का आहे ना मारली लात दुर्जन तो लात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगट आहे धरला हिरण्यकश्यपू आडवा धरला बापूसाहेब नखानं फाडला मारला हिरण्यकश्यपू मेला तरी मांडीवरच्या हिरण्यकश्यपूच्या पोटातले आतडे नरसिंह भगवान चाळत होता आतडे आतडे आतले काढायचा आणि चाळायचा लोक म्हणले ते मेलं आता आता आतडे का चाळता नरसिंह भगवान म्हणाले ज्याच्या उदरात प्रल्हादासारखं रत्न होतं आणखी एखादं रत्न आहे का चौकशी नामदेवराव क्रोध आवरे ना देवाला क्रोध आवरे ना हिरण्यकश्यपू मेला तरी लाल डोळे ते पिवळे केश सिंहाचं मुंडकं खाली माणसाचं कोणी जायला तयार नाही 33 कोटी देवता घाबरल्या काय करावं क्रोध कसा शांत होईल काहींनी डोकं चालवलं लक्ष्मीला आणा कारण मोठे मोठे माणसं तिथं थंडेगार होतात आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाती बाहेर बघा बाजूला व्हा साहेब आले साहेब घरी आले की म्याव काही करत नाही हे तुमचं चांगलं असेल मी इथलं सांगतो म्हणून काहींनी डोकं चालवलं आणि लक्ष्मीला आणलं 12ला 2 मिनिट कमी असताना लक्ष्मी आली आणि लक्ष्मीनं तो अवतार पाहिला आणि मागं सरकली आपली नाही हिंमत का लग्न झाल्यापासून एवढा अवतार लाल रागानं बाबा आजच बघितला आपली हिंमत नाही देवता घाबरले लक्ष्मी घाबरली सगळे घाबरले क्रोध शांत होत नाही एवढ्यात नारदजी आले अरे का रे काय झालं म्हणलं हिरण्यकश्यपू मारला तरी नरसिंहाचा क्रोध कमी होत नाही आम्ही सगळे उपाय केले काय काय केले आम्ही प्रार्थना केली शेवटचा उपाय म्हणून लक्ष्मीला आणलं तिथं मागं सरकली थांबा अवतार कोणासाठी घेतला प्रल्हादासाठी त्याला आणा नारदाची सलाह प्रल्हादाला आणा बरं का भाऊ काय केलं नाही नारदानं प्रल्हादाला घेतलं आणि ढकलून दिलं नरसिंहा पुढे एवढा क्रोधायमान नरसिंह थंडागार झाला प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि व्यालेली गाय वासराला चाटते तसा जीभ काढून नरसिंह भगवान प्रल्हादाचं डोकं चाटू लागला माझा दृष्टांत संपला अरे निर्दयी आहे हिरण्यकश्यपू सारख्या दुर्जनासाठी पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी बाहू आहे करुणावंत 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 बहु आहे करुणावंत अनंत हे नाम तो हा उतरिल पार तो हा उतरिल पार बहु आहे करुणावंत अनंत हे नाम बहु आहे करुणावंत अनंत हे नाम उतरिल हिरण्यकश्यपू सारख्या दानवासाठी निष्ठुर आहे निर्दयी आहे पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी बहु आहे करुणावंत इथपर्यंत आलो आपण अनंत हे नाम ज्या
त्याला अनंत नाव आहे, हजारो नाव आहे, विष्णू सहस्त्रनाम. दुसरं एक अनंत गुण त्याते, म्हणून अनंत म्हणती माझे या स्वामी ते. महाराज आता 12 वाजले, हे सगळ्या पुराणातल्या गोष्टी झाल्या, पण महत्व अनुभवाला आहे. ऐक नाही, तुकोबाराय म्हणतात, अरे 13 दिवस माझा गाथा डोहात बुडावला, मी 13 दिवस भजन करत बसलो भाऊ. 14व्या दिवशी कोरडाच्या कोरडा गाथा माझ्या परमेश्वरानं माझ्या हातात दिला. हे अनुभवाला आलं. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. तारी केले प्रगट, तारी केले प्रगट, तुहा भूतरील पार, तुहा भूतरील पार. अनुभवाला आला. तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. आणि अनुभवाने महाराज म्हणतात, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बरोबर झालं आपलं. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. त्यानंतर सर्वांचे आभार परिवाराच्या वतीनं मानण्यात येईल. आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका असं परिवारातले सदस्य सांगतील, तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. अतिशय सुंदर नियोजन. ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे ते कैलासवासी रामचंद्र गंगारामजी गायकवाड, त्यांचे तिन्ही सुपुत्र साहेबरावजी, राजारामजी, भास्करराव, चारही मुली हिराबाई, भागाबाई, पारूबाई, सरूबाई. पाहता काय माझ्याकडे एवढी नातू आहे. बाळासाहेब, शांताराम, ज्ञानेश्वर, विकास, अनिल, रोहम आणि ध्रुव. 2-4 तास झालं ना आता. त्या सर्व परिवाराला, त्यांच्या बंधुवर्गाला हे दुःख पेलण्याची ताकद पांडुरंगाने द्यावी, ही प्रभूचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.